ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगावमध्ये MD ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। अटकेतील संशयित आरोपी रईस देशमुख यांच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस लाईन भागात अतिक्रमित 2 दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईसाठी MIDC पोलीस ठाण्यातून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी ड्रग्ज प्रकरणातील फरार अमजद शेख या संशयित आरोपीच्या घराचे अवैध बांधकाम तोडण्यात येणार होते, परंतु हद्दीची स्पष्टता न झाल्यामुळे महापालिकेने नंतर रईस देशमुख यांच्या अवैध बांधकामाकडे मोर्चा वळवला। ड्रग्ज प्रकरणातील सर्वच संशयित आरोपींच्या अवैध बांधकामावर महापालिका कारवाई करणार असल्याचे देखील महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। कारवाई करण्यात आलेली आहे, नेमकी कोणावर कारवाई केली आणि काय कारवाई केलेली आहे? जळगाव शहरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते। यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत। त्यासाठी आज MIDC पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं। कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे। आज रात्री कारवाई नाही होणार। उद्या आता पोलीस ॲक्शन काय असेल आपलं? पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावांविषयी पत्र दिले महानगरपालिकेला। मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करतात। गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी संशयित आहेत, ड्रग्ज प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलं आहे या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई सर। नाही, पण जे गुन्हेगार आहेत त्यांचे बांधकाम अवैध आहेत का? सगळे 6च्या 6? नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाही आहे। जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण कारवाई। पण सर, अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहेत, नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई। काही वेळापूर्वी एक नियोजित कारवाई होती अमजद शेखच्या वरती, ती मात्र झाल्याचं पाहायला मिळत नाही। अचानक रईस शेखकडे मोर्चा वळवला, काय नक्की? त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती, ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन मग आपण कारवाई करू। असे अनेक अतिक्रमण आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? अनेक व्यावसायिक ज्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, जे व्यावसायिक अतिक्रमण आहे त्यांच्यावरती मनपामार्फत नक्कीच कारवाई होईल। अनेकदा आरोप करण्यात आलेला आहे की गोरगरिबांवर कारवाई करतात। नाही, असं कोणताही भेदभाव मनपाकडून केला जात नाही आहे। ज्यांचं बांधकाम अधिकृत आहे त्यांच्यावरती कारवाई होते। ठीक आहे।